हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढवली रंगत। ध्वजारोहणासह सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला। पावसाच्या सरींमध्ये BM टोणपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले। गांधीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्यांची वेशभूषा केली होती, तर HB हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले। HB इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर प्रेरित नृत्य सादर केले, तर जीवन विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक आणि कवायत सादर करून वातावरण भारावून टाकले। हलकर्णी भाग हायस्कूलचे ध्वजारोहण निवृत्त हवालदार मलिक जान यमकनमर्डी यांच्या हस्ते झाले। ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच योगिता संगास यांनी केले। यावेळी तलाठी वैजनाथ मुंगारे, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांच्यासह सदस्य उपस्थित होते। चावडी येथे मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिरनाळे यांनी ध्वजवंदन केले। नेहरू चौक व वीरशैव बँकेत संचालिका श्वेता हत्तरकी यांनी ध्वजारोहण केले। प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले यांच्या हस्ते झाले। यावेळी डॉक्टर विकास बिस्नोई, पर्यवेक्षक बाळासाहेब कुंभार, आरोग्य सेवक, सेविका व आशा वर्कर्स उपस्थित होते। उर्दू विद्या मंदिरात उपसरपंच सलीम यमकनमर्डी, BM टोणपी विद्यालयात डॉक्टर किशोर म्हेत्री, HB इंग्लिश मीडियममध्ये सुभाष मणिकेरी, डॉक्टर व्हस्कोटी कार्यालयात हाजी लायक अली मालदार, जीवन विद्या मंदिरात वर्षा बुवा, विद्या मंदिर गांधीनगरात दस्तगीर कादरभाई, BM टोणपी बसरगे येथे माजी विद्यार्थी सीमा सुरक्षा दलाचे सोजल टोणपी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। आजी माजी सैनिक संघटनेचे ध्वजारोहणही निवृत्त हवालदार मलिकजान यमकनमर्डी यांच्या हस्ते पार पडले। दरम्यान नांगणूर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सुनीता देवरकर, ग्रामपंचायतीत प्रशासक राजन दड्डीकर, श्रीराम हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक सचिन वाडकर यांनी ध्वजावंदन केले। चावडी येथे तलाठी सुभाष राऊत, तर नौकुड ग्रामपंचायतीत सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। सर्व शाळा, संस्था व ग्रामपंचायतीच्या उपक्रमामुळे हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच उंचावला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।